मे 2026 मध्ये एकाच वेळी UPSCची पूर्वपरीक्षाही आहे आणि राज्यसेवेचीही पूर्वपरीक्षा आहे. काय करू? इकडे जाऊ का तिकडे जाऊ? मुलांना मोठा प्रश्न पडलाय. तर मधला रस्ता काही आहे का? तर आहे ना. दोन्ही एकाच वेळी करता येईल. त्याच उद्दिष्टाने सगळं अप्रोचेस बदललाय आणि पूर्णपणे UPSC पद्धतीने MPSCने आपलं सिलेबस पॅटर्न सगळं आत्मसात केलेलं आहे. मग तसं असेल तर आता मधला रस्ता उपलब्ध आहे. त्यातही तुम्हाला आता फोकस कशावर करावं लागेल? मग पहिले UPSC की पहिले MPSC? तर लॉजिकली UPSC करावं लागेल, कारण UPSCची मुले MPSC देणार आहेत. आणि शिवाय MPSCची प्रिलिम, राज्यसेवेची प्रिलिम सुद्धा बदलेल आणि ते हळूहळू UPSCच्या लेव्हलला येईल, याची खात्री बाळगा. फक्त मग MPSC करताना तुम्हाला काही विषयांचा अभ्यास वेगळा करावा लागेल, जसं महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचे समाज सुधारक, महाराष्ट्राचा भूगोल, असे काही घटक येतं. हे तुम्हाला वेगळे अभ्यासावे लागतील. अजूनही सायन्स, थोडं प्युअर सायन्स असतं, शुद्ध विज्ञान MPSCचं, राज्यसेवेचं, तेही तुम्हाला करावं लागेल. असे काही वेगळे विषय सोडले तर बाकी समानच आहे. आणि अशा प्रकारे गिअर अप तयार व्हा दोन्ही एकत्र करण्यासाठी.